नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी टेस्टी अशी कढी बनवणार आहोत। आता बऱ्याच मैत्रिणींची कढी ही फाटली जाते, त्याच्यामुळे ते बनवायचा कंटाळा करतात। पण अशा पद्धतीने जर आपण कढी केली तर बिलकुलही आपली कढी नासत नाही। तर चला तर मग आपण कढी कशी बनवायची हे बघूया। आता या ठिकाणी एक बाउल भरून दही घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी काय टाकणार आहे बघा। आता या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आलं टाकलेलं आहे, थोडं हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 4-5, कोथिंबीर। आता याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे। चला तर मग आपण हे मिक्सरला लावून वाटून घेऊया। आता आपण ठेचा बनवून घेतलेला आहे त्याचा। आता आपण जे दही होतं तर त्या दह्याचा आपण ताक बनवून घेऊया। आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये दही आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून याला फक्त एकच गरका देऊन घ्यायचा आहे ताक करायला। जास्त जर आपण ते फिरवलं तर त्याच्यातून लोणी यायला सुरुवात होते, त्याच्यामुळे एकच गरका द्यायचा आणि ताक बनवायचा आहे। तर बघा, आता या ठिकाणी मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपण तूप टाकलेलं आहे। 2 चमचे गाईचं तूप टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जिरे टाकू। 1 चमचाभर जिरे टाकलेले आहे आणि आता त्यामध्ये आपण जो ठेचा केलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं, ते आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया। अशा पद्धतीने जर कढी केली तर अगदी टेस्टी अशी कढी तयार होते। आणि आता कढीपत्ता टाकलेला आहे, 2-3 पानं कढीपत्त्याची टाकलेली आहे। आणि आता काय करायचं की आपण बेसन पीठ आहे तर ते 1 चमचा बेसन आपण या फोडणीमध्ये टाकून चांगलं खरपूस आपण भाजून घेणार आहोत। आता हे बेसन पीठ आपण फोडणीमध्ये टाकून भाजून घेत आहोत। तर बेसन पिठाचा असा खमंग वास या कढीला लागतो आणि कढी अजून टेस्टी बनते बघा। तर आता आपण हे बेसन पीठ असं व्यवस्थित असं थोडंसं सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया आणि आता आपण जे ताक केलेलं आहे ते ताक या आपण फोडणीमध्ये टाकून देऊया। आता हे ताक आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित ते फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। अगदी फोडणी दिल्या त्याचा सुगंध सर्वकडे दरवळतो बघा। इतकी टेस्टी अशी ही कढी तयार होते। आणि आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची। आता उकळी आल्यानंतर गॅस बारीक केला आहे आणि अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे त्यामध्ये आणि थोडासा चिमूटभर ओवा टाकायचा आहे आपल्याला। साखर आणि ओवा आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता या कढीला आपण चांगली उकळी येऊ द्या आणि उकळल्यानंतर गॅस बंद केला आणि नंतर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपली ही कढी आता रेडी झालेली आहे। मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। अगदी टेस्टी अशी ही कढी तयार झालेली आहे। आणि एक टिप लक्षात ठेवायची, मीठ हे कढी वर नंतरच टाकायचं कढी